हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इकडे मी चहा ठेवलेला आहे यांच्यासाठी आणि अगोदर मी पाणी भरून घेते. म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार. आज सासूबाईची पुण्यतिथी आहे. म्हणून थोडंसं लवकर मी उठलेले आहे आणि पूर्ण घरची साफसफाई सकाळी लवकर केली. पहाटे 4:30 पासूनच रुटीनला सुरुवात झालेली आहे आज. पूर्ण घरचं झाडणं, पुसणं, अंगणाची साफसफाई आणि रांगोळी काढून सगळी कामं माझी वेळेत आवरलेली आहेत. म्हणजे 6 वाजेपर्यंत ते सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि इथं सगळ्यांची अंघोळ पण झालेली आहे. अगोदर यांना चहा देते आणि पाणी मी भरून घेतलं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आणि सगळ्यांसाठी वेगळा नाश्ता हे सगळं बनणार. म्हणजे डबल डबल बनतं ना, त्यामध्येही मला थोडासा वेळ जास्त लागतो. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप लेट येत आहे. कारण थोडासा गोंधळ चालू होता, त्यामध्ये मला वेळ भेटलेला नाही. म्हणजे व्हिडिओ एडिट करणं किंवा व्हॉईस ओव्हर देणं याच्यासाठी, त्यामुळेच व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे. तर पाणी भरून मी हांडा इथंच ठेवलेला आहे, कारण आता स्वयंपाकासाठी मला लागणारच होतं, म्हणून म्हणलं इथंच ठेवायचं. आणि यांना चहा आणि तोच दिलेला आहे. तर ही छोटी मोठी कामं मी आवरलेली आहेत. आता लगेच मी डाळ इकडं पुरणासाठी डाळ घालते. म्हणजे डाळ शिजत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. म्हणजे 12 वाजेपर्यंत मला सगळं आवरायचं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक, सगळ्यांचा नाश्ता, देवपूजा, परत सासूबाईची फोटो ठेवून पूजन करणं. तर हे सगळं मला 12 वाजेपर्यंत कंप्लीट करायचं आहे. तर इकडं सगळ्यांचा चहा झाला. माझ्यासाठी डिकाशन चहा बनलेला होता, मी घेतलेला आहे. आणि दिनेश अभ्यास करत बसलेला आहे. तर दिनेशसाठी इकडं हळदीचं दूध दिलेलं आहे. दूध कोमट केलं, यामध्ये हळदी पावडर टाकली. आणि तसं तर दीपक दिनेश चहा वगैरे काही घेत नाहीत, हळद टाकून दूध घेत असतात सकाळी किंवा संध्याकाळी. तर इकडं हळदीचं दूध दिलेलं आहे. अभ्यास चालू आहे आमच्या राजकुमारचं. तर आता मी बाहेर आलेले आहे. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे आणि तुम्हाला हे वातावरण खूप छान वाटतं. तुम्ही म्हणतही असता ताई, तुमच्या घरासमोर म्हणजे घरं नाहीत ना, एकदम खुलं वातावरण असतं. खूप आवडतं तुम्हाला सगळ्यांना. तर आता टायमिंग बघितलं तुम्ही, सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. तर अगोदर मी केस वगैरे इंचवून घेतलेला आहे, नंतर वेळ भेटणार नाही. आणि काल मी लोणी काढलेली होती आणि जे ताक उरतं ना, म्हणजे लोणी काढल्यानंतर जे ताक असतं ना, ते विरजू लावलेलं नसतं, म्हणजे आंबटपणा नसतो त्यामध्ये. तर मी थोडंसं विरजू लावून ठेवलेलं होतं झाकून, तर ते सगळं उत्तू गेलेलं आहे आणि खिडकी सगळं ते झालेलं होतं. तर अगोदर मी ते सगळं स्वच्छ करून घेतलं. म्हणजे एक तर आज वेळेची कमी आणि त्यामध्ये एक्स्ट्राची कामं जास्त होत आहेत. तर ते सगळं पुसून परत मी झाकून ठेवलेलं आहे. आता अगोदर मी इकडं पुरणासाठी डाळ घेते. तर इकडं गिलासानं 3 गिलास डाळ मला घ्यायची आहे. पाहुणे येणार आहेत आणि घरचे सगळ्यांच्या हिशोबानं म्हणजे 10-12 जणांचा स्वयंपाक होणार आहे. त्या हिशोबाने इकडे 3 गिलास चना डाळ घेतलेली आहे. तर इकडं डाळ मी मोजून घेतली. म्हणजे असंच घेतलं तर काय होतं ना, अंदाज घेतलं तर ठीकच आहे, पण कमी जास्त होतं, त्यामुळे ना म्हणजे तितकं मेजरमेंट समजत नाही आहे. म्हणून म्हणलं आज गिलासानंच घ्यायचं. जेव्हाही मी पुरण बनवते ना, ते जास्तच बनत आहे आणि पुरण मी उचलून फ्रीजमध्ये ठेवते आणि 1-2 दिवस ते बनवते. आणि कसं आहे, आपल्या घरी पुरणपोळी जास्त आवडत नाही. एक वेळेला आवडीनं खातात आणि दुसऱ्या वेळेला वाढली ना खाणार नाहीत. त्यामुळे ना एकाच वेळेचं स्वयंपाक मला करायचं आहे, म्हणून इकडे मी मोजून घेतलेली आहे डाळ. आणि ह्या कुकरचं वायसर पण खराब झालेलं जे अगोदरचं आहे, तर नवीन आणलेलं होतं काल, तर तेच मी आज लावणार आहे, कारण बिना वायसरचं डाळ लवकर शिजत नाही आहे. तर सकाळी सकाळी मी डिकाशन चहा घेतलेला होता, पण मला पिल्यासारखा वाटलाच नाही, म्हणून मी परत इकडे दुधाचा चहा घेतला. दूध तरी आणखीन आलेलं नाही आहे, पण अगोदरचं दूध मी ठेवलेलं होतं. तर चहा बनला. चहा घेत घेत आता पुढची कामं मी आवरून घेते. तर डाळ मी इकडं धुवून घेतलेली आहे, डाळीच्या डबल पाणी घेतलं आणि हांडा जी इथं ठेवलेला होता ना, ते परत मी खाली नेऊन ठेवला, कारण किचनवरती खूप स्पेस धरलेलं होतं. तर म्हणून खाली ठेवला आणि थोडं थोडंच पाणी जसं लागेल तसं मी घेत आहे. तर नवीन वायसरी काढलं, एक वेळा धुवून घेतलं आणि इकडं कुकरला लावलेलं आहे. तर निवांत निवांत डाळ शिजत राहील तोपर्यंत मी पुढची कामं आवरते. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 3 सप्टेंबर. तर सगळी माझी मॉर्निंगची कामं थोडंसं लवकरच मी आवरून घेतली, कारण आज बनणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. म्हणजे आज आहे सासूबाईची पुण्यतिथी. सकाळी लवकर उठूनच मी पूर्ण घरची साफसफाई करून घेतलेली आहे. झाडणं पुसणं फक्त राहिलेलं आहे, अंगणात रांगोळी काढणं. म्हणजे क्लिनिंग झालेली आहे, सगळं अंगण वगैरे सकाळीच मी लवकर धुवून घेतलेलं आहे, फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे. तर अगोदर मी कुकरला डाळ लावली, यांचं आवरून दिलेलं आहे. चहा पाणी त्यांचं झाली, ते गॅरेजला गेले. दिनेश दूध आणण्यासाठी गेलेला आहे. आता मी रांगोळी काढून घेते, फुलं घेऊन येते, देवपूजा करते. म्हणजे वीर सवाशीण सांगितलेले आहेत, तर त्यांना मी 12चं टायमिंग दिलेलं आहे. 12 वाजेपर्यंत मला सगळं म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक कंप्लीट करायचा आहे आणि पूजा वगैरे सगळंच होणार आहे. तर थोडंसं लवकर लवकर मी आवरून घेते, कारण नंतर लेट होतो. पाहुणे पण येणार आहेत ना, मग पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचा पाहुणचार, त्यांच्याशी बोलणं ते पण गरजेचं होतं. असं नाही की आपण आपल्यात कामात गुंग राहतो.
तर चला मग आता लवकर मी सुरुवात करते. डाळ तर मी कुकरला लावलेली आहे, फक्त रांगोळी काढून दे, बाहेरची कामं मी आवरून येते, फुलं घेऊन येते, म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर ना मग आपण निवांत किचनची कामं करतो. तर अगोदर मी रांगोळी घालून दे जोपर्यंत ती डाळ शिजत आहे. तर सगळी बाहेरची कामं करून आलेली आहे, तोपर्यंत दिनेशचा अभ्यास पण झाला, येऊन बसलेला आहे. तर दिनेशला म्हणलं अगोदर तो आंघोळ कर आणि छोटं मोठं सामान मला लागणार आहे ते आणून दे, म्हणजे गुळ संपलेले, थोडासा गुळ आहे. तर 1 किलोची छोटी ढेप घेऊन ये, म्हणजे आता तुम्ही बघितलेले 10 किलोची मोठी ढेप आणून ठेवली आणि सगळं गुळ खराब झालेलं होतं आणि मी ते फेकून दिलं. आता मी जास्त मागवत नाही, फक्त 1-1 किलो गुळ आणायला लावत आहे, कारण खराबच होत आहे, राहतच नाही आहे. तर दिनेश आता मार्केटला गेल्यानंतर गुळही घेऊन येईल आणि छोटी मोठी जीही सामग्री आहे आता घरात लागणारी ते पण सगळं घेऊन येईल. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तिकडं पाणी थोडंसं जास्त झालं, त्यामुळे ना कुकरच्या शिटीतनं बाहेर येत होतं, म्हणून मी गॅस एकदम कमी केलेला आहे आणि अगोदर मी देवपूजा करून घेते. म्हणजे जोपर्यंत डाळ शिजेल तोपर्यंत ही छोटी मोठी कामं आवरून घेऊया. म्हणजे कामं दिसायला छोटी दिसतात, पण भरपूर वेळ जातो यामध्ये आणि अगोदर केलेल्या सवाशी पण होणार आहेत. म्हणजे देवपूजापासूनच आपली दिवसाची सुरुवात झाली ना, आपला दिवस खूप छान जातो. तिकडं देवांना स्नान घातलं, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिली आणि समोर मी रांगोळी काढून घेतलेली आहे. थोडंसं कलर भरलं म्हणजे छान दिसते. दीप प्रज्वलित केला आणि अगरबत्ती लावलेली आहे. तर हीच आहे आजची देवपूजा. तर दीप प्रज्वलित केला, धूप ओवाळून घेतली आणि घंटा वाजवला. देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ, तुळशीपूजन उंबरापूजन करून येते अगोदर आणि मगच मी कामाला लागते. तर डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इकडे नाश्त्याची तयारी करून घेत आहे. म्हणजे डाळ शिजेपर्यंत ही सगळी छोटी मोठी कामं मी आवरून घेते. एक वेळा डाळ शिजली की मग नंतर पुरण बनवायचं, आमटी, भरडा, भाजी हे सगळं बनवण्यामध्ये आपण बिझी होऊन जातो आणि छोट्या मोठ्या कामाला वेळ भेटत नाही, नंतर ना खूप लेट पण होतो. म्हणून म्हटलं अगोदर हे सगळं मी करून घेतलं. तर कांदा, कोथिंबीर सगळं निवांत मी खाली बसून चिरलेले आहे, कारण सगळी कामं आपली थांबून होतात. तर म्हटलं जी कामं बसून करायला जमतात, म्हणजे असं चिरणं वगैरे, ते मी केलेलं आहे. आणि अगोदर इकडे नाश्ता बनवून देते सगळ्यांना. टायमिंग सांगेन तर आता सकाळचे 7:30-8 वाजलेलेच आहेत. आज ना वेळ पण खूप फास्ट जात आहे. तर इकडे अगोदर मी सुशेला बनवण्यासाठी मुरमुरे नीट करून घेतलेले आहेत, म्हणजे बुडाचे राहिलेले होते, त्यामुळे थोडंसं घोळून घेतलं, म्हणजे हे पीठ वगैरे आहे सगळं निघून गेलेलं आहे, किंवा चाळणी केलं तरी पण चालतं. तर इकडं मुरमुरे मी सगळे पाण्यातनं काढून ठेवलेले आहेत आणि दिनेशला म्हणलं वरती पापड, खारोडी कुरडी हे सगळं वरती ठेवलेलं आहे. काल मला काही काढणं झालं नाही. काल मी डाळीदुळी सगळ्या काढलेल्या होत्या, पण हे काही काढलेलं नव्हतं. इकडं सगळं मला दिनेश काढून देत आहे आणि आज मी थोडंसं जास्तच काढलेलं आहे. इकडं सगळं काढून एका कवरमध्ये पॅक करते आणि इथं एक डब्बा ठेवलेला आहे मी, त्या डब्यामध्ये सगळं भरून ठेवते, म्हणजे घाई गडबडीत पटकन आपल्याला भेटतं. काय होतं ना, आता वरचं घ्यायचं तर काय होतं, तिकडचं स्टँड आणणं, ठेवणं, मग काढणं हे सगळं होत आहे आणि वेळ भरपूर जातो घाई गडबडीमध्ये. म्हणून मी थोडीशी पापड, खारोडी कुरडी इथंच ठेवलेली आहेत डब्यामध्ये भरून, आणि जितके मला आता तळायला पाहिजे तितकं मी ताटलीत काढून घेतलं. आणि भज्यासाठी बटरही बनवून ठेवते आणि इथं भरडा बनवायचा आहे. तर लाईटचा वेट करत आहे मी, म्हणजे डाळ काढून ठेवली आणि लाईट गेलेली आहे. लाईट ना आज भरपूर वेळ गेली, म्हणजे सकाळीच लाईट गेली होती आणि तास दीड तास आलीच नाही. तोपर्यंत मी सगळी बाकीची कामं इकडे आवरून घेते. तर गॅसचं मी काय बोलत आहे घाई गडबडीत, डाळीचं कुकर तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे. डाळ निवाण शिजत आहे तोपर्यंत मी इकडे सुशेला बनवून घेते. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कांदा सगळं टाकलं, परतून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकली, हळदी पावडर टाकली आणि जे भिजवलेले मुरमुरे होते त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेतलं आणि हे मुरमुरे टाकलेत फोडणीमध्ये छान मिक्स करून घेते. आणि तसं तर सुशेला प्रत्येक वेळी मी बनवत असते आणि शेअर पण करते. एकदम सोप्या पद्धतीने बनतो, कमी वेळात बनतो आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी सुशेला लागतो. सुशेला बनलेला आहे, परतून मी कमी गॅसवरती झाकून ठेवलं. तोपर्यंत कुकरला पण 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, बघू शकता. इकडं एकदम परफेक्ट चणा डाळ शिजलेली आहे पुरणासाठी. अशी डाळ आपल्याला पुरणाला लागणार आहे. तर अगोदर मी डाळीतलं कट काढून घेते. तसं तर कुकरमध्ये ऑप्शन राहत नाही की डाळीतलं कट वगैरे काढण्याचं, पण मी काय केलं, एक वेळा डाळ शिजलेली होती, मी एक वेळा चेक केलं आणि परत मी कोमट पाणी टाकून शिजवून घेतलं, म्हणजे एक उकळी काढून घेतली आणि डाळीतलं कट काढलेलं आहे. आणि परत डाळ मी म्हणजे गॅसवरती ठेवली आणि जे एक्स्ट्राचं पाणी ना सगळं आटून गेलेलं आहे. आता मी इकडं गूळ घेतला, तर हे अर्धा किलो गूळ आहे, फोडून घेतला मोठा मोठा आणि डाळीमध्ये टाकलेला आहे. गूळ छान मेल्ट झालं की मग पुरण थोडंसं पातळ होतं खिरीसारखं, काही हरकत नाही, छान शिजवून घ्यायचं. गूळ टाकलं, साखर टाकलेली आहे, म्हणजे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखर, दोन्ही अर्धा अर्धा मी टाकलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर आणि चुटकीभर मीठ, म्हणजे चव छान येते. आणि छान मी इकडं मिक्स करून घेतलं. तर गूळ साखर मेल्ट झाल्यानंतर एकदम पातळ पुरण झालेलं आहे खिरीसारखं. तर काही नाही, आता कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत नाश्ताही बनलेला आहे. तर दिनेशला, बाबांना सगळ्यांना दिलेले, म्हणजे सगळ्यांचं आवरलेलीच आहे आता. तर मला सगळेजण अगोदर नाश्ता करून घ्या आणि दिनेश पण आता गॅरेजला जात आहे. तर मला जाऊन थोडंसं लवकर आहे. आणि तसं तर दिनेश पप्पा नाश्ता वगैरे करणार नाहीत म्हणत होते,
की वीर सवाशीण जेवल्यानंतरच मी जेवण करेन, आता नाश्ता वगैरे काही नको तोपर्यंत. आणि तसं तर 12 वाजेपर्यंत मी सगळंच करणार आहे. तर इकडं कोशिंबीर बनवणार नाही आहे मी आज, पंचामृत बनवणार आहे. त्यासाठी हिरवी मिरची बारीक चिरून ठेवलेली आहे आणि भज्यासाठी बॅटर बनवत आहे. तर 3 ते 4 वाटी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये टाकले मसाले जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा हातानं घासून टाकलं. खूप सारा कांदा मी अगोदर चिरून ठेवला, कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे. ते टाकून छान मिक्स करून हे बॅटर बनवून ठेवते. म्हणजे बॅटर वगैरे बनवून ठेवलं की भजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही. तर सगळे मसाले टाकलेले आहे तिथं मी आणि कांदा टाकलेला आहे खूप सारा, कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पाणी टाकून एक बॅटर बनवून साईडला ठेवून देते. पापड, खारुड्या नाही, पापड, कुरड्या हे सगळं मी अगोदरच काढून ठेवलेलं आहे. तर हे सगळं आता नंतर तळून घेणार आहे. अगोदर मी इकडं पुरण बनवून घेते आणि पंचामृत, भरडा हे सगळं मला बनवायचं आहे. लाईटचा वेट करत आहे. लाईट आली इतक्यात तर खूपच चांगलं आहे, कारण काल मी लोणी वगैरे काढली पण भरडा बनवणं मला झालं नाही, कारण लाईट नसते ना, त्यामुळे खूप टेन्शन येते. एक वेळा लाईट येतच नाही, ज्या दिवशी वेट करतो त्या दिवशी तर लाईट येतच नाही आहे. तर फायनली आत्ता लाईट आलेली आहे. तर इकडं डाळ मी मिक्सरला वाटून घेतली, म्हणजे जसं रवाळ डाळ दळून घेतलेली आहे. आणि अगोदर मी भरडा मळून घेते आणि इकडं जी मिरच्या मी बारीक चिरलेल्या होत्या ना, ते कढईमध्ये ठेवले. थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचे, म्हणजे छान सॉफ्ट भाजून घ्यायचे आहेत. आणि संग भरडा मळत आहे. तर भरड्यामध्ये इकडे टाकलेले हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा हळदी पावडर, थोडंसं धना पावडर, कोथिंबीर आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मळून घेतलं. आणि याचे मुटके बनवायचे आहेत आपल्याला आणि उकळत्या पाण्यात सोडून हे शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं पुरणही शिजत आहे, इकडे मिरच्याही भाजत आहेत, म्हणजे दोन्हीकडेही कामं चालू आहेत. आज ना मला 4 हात आलेले आहेत. सगळी कामं खूप फास्ट करत आहे, कारण कमी वेळात करायचं आहे ना, त्यामुळे घाईगडबड खूप होत आहे. कारण आता मदतीलाही कोणी नाही. मी गावाकडे फोन लावलेला होता की पूजाला थोडंसं लवकर ये, पण तिनं काही येणं झालं नाही आहे. तिला म्हणत होती मला येणं होणार नाही, इथं काहीतरी कामं आहेत. तर पूजा काय आलेली नाही, पण दीर येणार आहेत, म्हणजे यशवंत येणार आहे दुपारी जेवण करायला. तर चला, आता कुणाची आशा अपेक्षा नाही की कोणीतरी माझ्या मदतीला येईल, जे हे करायचं एकटीला करायचे आहे. इकडे मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत आणि आता मी अगोदर भरडा जे आहे ना ते बनवून घेते. तर इकडे पाणी ठेवलेले, पाण्याला छान उकळल्यानंतर यामध्ये हे मुटके टाकायचे आहेत. तोपर्यंत मी इकडे ही चिंच जे पाण्यात टाकून मी शिजवून घेतलं, म्हणजे उकळी काढून घेतली ना, ते चिंच छान मी कोळून घेतलेली आहे. म्हणजे आमटीसाठी हे चिंचेचं पण आणि परत इकडे पंचामृत बनणार आहे ना, त्यासाठी लागणार आहे, म्हणून एका वाटीत काढून ठेवलं आणि बाकीचं एका मोठ्या पातेल्यात ठेवलं. आणि तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी आलेली होती आणि जे मुटके मी बनवलेले होते भरड्याचे ते सोडलेले आहेत आणि शिजवून घेऊया छान. तिकडं पुरण पण आता शिजलेलंच आहे. तर पुरण हे पुरणपात्रातनं काढायचं आहे. अगोदर हे मुटके शिजलेले ते काढून घेतले ताटलीमध्ये आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि गार होण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं लवकर गार होतील हे. आणि इकडं पुरण पण आता पुरणपात्रातनं गरम काढून घेते. गार झाल्यानंतर वेळ भरपूर लागतो, म्हणून म्हटलं संग हे गरमच पुरणपात्रातनं काढून घ्यायचं. तर इकडं बघू शकता छान फास्ट होत आहे, जास्त वेळ लागत नाही, कारण गरम डाळ पण छान शिजलेली आहे. तर एकदम मस्त असं पुरण बनवून तयार झालेलं आहे. तर सगळंच पुरण मी इकडं पुरणपात्रातनं काढून घेतलं आणि हेच कुकर धुवून आमटीला पाणी घेते, म्हणजे आमटी खूप छान टेस्टी बनते. आणि याच कुकरमध्ये मला भात पण बनत ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं केलं ना, जास्त भांडे होणार नाही. तसं तर मदतीला कोणी नाही आहे, तर जास्त भांडे पसारा मी करणार नाही आहे. तर इकडं सगळं पुरणपात्रात काढलं आणि थोडा वेळ पाणी टाकून ठेवलं, म्हणजे ते सगळं धुवून आता आमटीसाठी मला घ्यायचं आहे. तोपर्यंत भरडा छान गार झालेला होता, मी फोडून घेतलं आणि इकडं तडका देत आहे. दोन्ही बर्नरवर मी कढया ठेवले, तिकडं पंचामृत बनणार, इकडं भरडा बनणार. तर या कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कांदा सगळं टाकलं, परतून घेतलं. कोथिंबीर, हळदी पावडर, धना पावडर टाकलेलं आहे, परतून घेतलं. आणि जे भरडा होता ना ते टाकून मी छान परतून घेतलेलं आहे. कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवलं तिकडच्या बर्नरवर. इकडं मी ही कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये परत मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलं आणि लसूण टाकायचं आहे खूप सारं. परतून घेतलं. पंचामृतला खूप छान बनतं आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकात पंचामृत हे असलंच पाहिजे. तर इकडे लसूण टाकून परतून घेतल्यानंतर मी हळदी पावडर, थोडंसं धना पावडर टाकलेलं परतून घेतलं आणि जी मिरच्या भाजून ठेवलेल्या होत्या ते टाकलेले आहेत, परतून घेतलेले. आणि जे चिंचेचं पाणी काढून ठेवलेलं होतं ना 1 वाटी टाकलं, परतून घेतलं आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलं, म्हणजे 1 वाटी टाकलेलंच आहे इथं. छान मिक्स करून घेतलं, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं मी आणखीन पाणी टाकलेलं आहे, झाकून ठेवलं. मस्त असं पंचामृत बनून तयार होतं. आणि हो, यामध्ये गूळ किंवा साखर टाकायचं आहे, म्हणजे असा तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी, चव पण छान येते. तर थोडीशी साखर टाकलेली आहे मी. आणि जे भरडा बनलेला होता ते छोट्या पातेल्यात काढून मी तिकडच्या साईडला ठेवलेली, म्हणजे इथंच किचनवरती तिकडच्या साईडला मी सगळं ठेवत आहे स्वयंपाक जे हे बनत आहे. पंचामृत पण बनलेले ते पण मी छोट्या पातेल्यात काढून तिकडं ठेवलं आहे, सगळं झाकून इथंच ठेवलेलं आहे. आणि आता हीच कढई मी क्लीन करून घेतली आणि या कढईमध्ये आणखीन 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलं, लसूण टाकलेलं आहे,
परतून घेऊया. आणि खोबरं मी इथं वाटण करून ठेवलेलं आहे, म्हणजे 1 वाटी सुकं खोबरं वाटण केलेलं ते टाकलेलं आहे. परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकली आणि या खोबऱ्याला ना हळदी पावडर लावलेली होती, त्यामुळे मला वेगळी हळदी पावडर टाकण्याची गरज नाही. आणि मसाले मी अगोदरच काढून ठेवलेले होते, जसं की लाल मिरची पावडर 2 चमचे, 1 चमचा धना पावडर, थोडासा गरम मसाला, हे सगळं मी एका वाटीत अगोदरच काढून ठेवले. ते मसाले टाकले, परतून घेतलं. मसाले खूप लवकर जळायला लागतात म्हणून मी थोडं पाणी टाकून मसाले छान भाजून घेतले. आणि नंतर थोडंसं हे जे आमटीतलं कट होतं ते अगोदर टाकलं. नंतर जे चिंचेचं पाणी आणि कुकर धुलेलं पाणी मी ठेवलेलं ते टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली. एकदम मस्त अशी कटाची आमटी बनून तयार झाली. आणि हेच कुकर मी क्लीन करून घेतलं आणि 2 ते 3 पाणी तांदूळ धुवून घेतले आणि तांदळाच्या डबल पाणी टाकून मी तिखटच्या भरून भात बनत ठेवला. तर बघू शकता अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे तुम्ही बघितलेला आहे. पुरण बनलं, आमटी बनली, कोशिंबीर, भरडा, भात बनत ठेवला आणि संग पसाराही सगळा उचलला. मी किचन स्वच्छ करून घेतलं आणि इकडं कणिंगही मी मळून ठेवलेले आहे, म्हणजे कणिंग भिजत राहील तोपर्यंत जितके भांडे झाले होते ते मी क्लीन करून घेणार आहे. पण अगोदर भजे पापड करून घेते. तर इकडं कढईही स्वच्छ करून घेतली. यामध्ये मी घेतलेले तेल छान गरम झालं तर अगोदर मी कुरड्या काढलेत, नंतर पापड आणि मग भजे तळून घेते, म्हणजे कांदा भजे बनत आहेत. आपण असेच भजे बनवलेला गार झाल्यानंतर खावंसे वाटत नाहीत. आणि तसं तर आज पूजा वगैरे झाल्यानंतर जेवण करायचं तर लेट होणारच होता, म्हणून म्हणजे खूप सारे कांदे टाकून कांदा भजे बनवलेले आहेत. तर दिनेशला म्हटलं बाहेर पाणी भरून ठेव बकेटामध्ये, म्हणजे पाहुणे आल्यानंतर देण्यासाठी. तर दिनेश बाहेरचे कामं आवरून घेत आहे. तोपर्यंत पापड भजे सगळं तळून झालं. पापड नरम पडून मी कवरमध्ये भरले आणि भजे मी एका मोठ्या भांड्यात झाकून ठेवले, म्हणजे लवकर ते गार होणार नाहीत. तर दिनेश बाहेरची कामं आवरून आलेलं आहे आणि पूजेची तयारी इकडे करत आहे. टी टेबल पुसून घेतलं, जग भरून ठेवलं, म्हणजे बाहेरची थोडी छोटी मोठी कामं मी आवरून आलेली आहे. तोपर्यंत दिनेशने इकडे पूजा मांडणी केलेली आहे, म्हणजे खुर्ची ठेवला त्यावरती शाल आणि सासूबाईंचा फोटो ठेवलेला आहे. समोर आरतीचं ताट, समया हे सगळं ठेवलेलं आहे. तर मी रांगोळी काढलेली आहे, रांगोळी काढून आरतीचं ताट, समया सगळं ठेवलं. तर ही सगळी तयारी मी करून आलेली आहे. आता कणिंग मळून घेते, म्हणजे अगोदर मी पुरणपोळ्या बनवते. आणि 1-2 वेळा मी गावाकडे फोन लावलेला होता की पाहुणे येत आहेत का नाही. तसं तर पाहुणे कोण दूरले नाही आहेत, माझे काका काकूच आहेत. तर म्हणत होते अगोदर की 11च्या एसटीला येईन. तसं तर गावाकडे एसट्यानं आता टाईमच काही राहिलेलं नाही, म्हणजे टायमिंगच चेंज झालेलं आहे, अगोदरचं टायमिंगच राहिलेलं नाही. अगोदर तासाला 1 एसटी होती, पण आता ना दिवसातनं फक्त 3-4 एसटी आहेत, तीही वेळेत येत नाही. तर म्हणत आहेत 11ची एसटी गेलेली भेटलीच नाही त्यांना, घरात नाही येईपर्यंतच ती गेली. आता 1 वाजता आहे म्हणत आहेत. तसं तर मला स्वयंपाक 12 वाजेपर्यंतच झालेला होता, पण मी त्यांचाच वेट करत बसले, आलेच नाहीत, खूप लेट झालेला होता. तर म्हणलं अगोदर नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया आणि 1-2-4 पुरणपोळ्या बनवते आणि त्यानंतर मी ते आल्यानंतरच बाकीच्या पुरणपोळ्या बनवणार आहे. तर इकडे 4 पुरणपोळ्या बनवल्या आणि अगोदर इकडे नैवेद्य थाळी मी मांडत आहे. तर इकडं आमटी बनली, दूध घेतलेलं आहे, भजे, पापड, भरडा, पंचामृत आणि भात आणि तूप हे सगळं मी इकडं ताटलीत घेतलेलं आहे. आणि अगोदर मी सासूबाईंना इकडं ताटली ठेवली, म्हणजे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि त्यांचा वेट आता यावेळी टायमिंग सांगितलं दुपारचे 1:15 वाजलेले आहेत आणि पाहुण्यांचा वेट करतच आहे. मी पूर्ण तयारी करून ठेवली, म्हणजे स्वयंपाक बनला पुरणपोळीचा, फोटो ठेवून मी पूजा केली सासूबाईंची, नैवेद्य दाखवला, सगळं आवरलेलं आहे. आणि इकडं आसन आणून ठेवले, पत्रवाळ्या म्हणजे पात्र, ग्लास, वाटी सगळं आणून ठेवलं, पाणी भरवून ठेवलं आणि इकडं आसन वगैरे सगळं आणून ठेवलं. बाहेर पाय धुवायला पाणी आणून ठेवलं. सगळी तयारी 12 वाजेपर्यंत मी केलेली होती, पण आणखी त्याचा पत्ता नाही. प्रत्येक वेळी जेव्हा पाहुण्याला आमंत्रण देतो ना ते इथंच राहतात, पण यावेळेस त्यांनी पारायण धरलेलं आहे, पारायण करत आहेत, त्यामुळे म्हणत होते की कुणाच्याही घरचं जेवण करायचं नाही. म्हणून यावेळेस मी गावाकडे सांगितलं आणि म्हणत होते की एसटीच भेटत नाही. जेव्हाही गावाकडे सांगावं हाच प्रॉब्लेम की एसटी भेटत नाही आहे. तर एसटी गेलेली आहे, आता बघूया नेक्स्ट एसटी त्यांना कधी भेटेल. आता तोपर्यंत वेट करायचं आहे. मला सगळी तयारी केलेली. तर जास्त पुरणपोळ्या मी नाही बनवल्या, फक्त 3-4 बनवल्या आणि बाकीचं मी तसंच ठेवलेलं, म्हणजे आल्यानंतर गरम पुरणपोळी बनवून देण्यासाठी. तर आता चला पुढची तयारी. तर कपडे आत्ता दिनेश मशीनला लावलेले आहे. मी पूजन वगैरे करायच्या मग कपडे काय मशीनला लावलेले नव्हते. म्हणलं की तू कपडे मशीनला लाव, कारण नंतर लाईट वगैरे गेली की मग खूप पंचायत होते. तर आता काय करायचं काही ऑप्शन नाही, असंच वेट करत बसायचं आहे आता. तर इकडं बघू शकता ज्यांचा वेट करत होते ते आलेले आहेत, म्हणजे फायनली पाहुणे आल्यानंतर अगोदर पाय धुवायला पाणी दिलं, टावेल दिलं आणि पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे. तर आता बोलत बसले होते थोडा वेळ, तरी पण काकू आलेले आहेत किचनमध्ये आणि बोलणं सुरू आहे त्यांचं. म्हणजे काकू म्हणजे जास्त दूरचे सोयरे माझ्या काकू आहेत आणि यांच्या आत्या आहेत. म्हणजे आपले नाते कसे आहेत ना, केसांचा जसा गुंता असतो ना तसे आपले नाते असतात, एकमेकांमध्ये हे गुंतलेले. तर अगोदर काकूंशी बोलणं वगैरे झालं, तोपर्यंत दिनेशचे पप्पाही आलेले आहेत आणि येते वेळेस फुलाचा हार पण घेऊन आले. तर आल्यानंतर पूजा केली आम्ही सासूबाईंची, फुलाचा हार घातला, आरती करून घेतली, नैवेद्य दाखवला. आता वीर सवाशिनीचे पाय धुवायचे आहेत. तर इकडं अगोदर काकांचे पाय धुवले आणि इकडं काकूंचेही पाय धुवलेले आहेत.
आता जेवायला वाढू. म्हणजे तसं तर खूप लेट झालेलं आहे. टायमिंग बघू शकता, दुपारचे 2 वाजले आहेत. म्हणजे माझं लवकरच आवरलेलं होतं, पण यांना लेट झालं कारण एस टीच भेटली नाही. त्यांना 1ची एस टी भेटली आणि इथं 1:30 वाजता आले आणि सगळं आवरायला 2 वाजलेले आहेत. तर असं आता फायनली जेवायला वाढलेले आणि गाईला नैवेद्य देऊन आलेत. म्हणजे आज ना गाईला आणि कावळ्याला घास द्यायचा असतो, ते देऊन आलेले आहेत आणि सगळ्यांचे मी पाया पडलेले आहेत आणि इकडे जेवायला वाढलं. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. गरमागरम पुरणपोळीची थाळी तयार आहे. तसं तर पुरणपोळी मी केलेली तुम्हाला खूप खूप आवडते. तर या सगळेजण जेवण करायला. तर इकडं तोपर्यंत धीर पण आलेलीत गावाकडून. पूजा काय आलेली नाही, तिला येणंही झालेलं नाही. म्हणजे मी म्हणलेलं होतं की ये, पण म्हणत होती की येणं होणार नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं. तर इकडं सगळ्यांचं जेवण झालं. आता मीटिंग चालू आहे सगळ्यांची. सगळ्यांचं बोलणं सुरू होतं. म्हणजे जेवण झाल्यानंतर थोडीशी थंडी पण वाजायला लागलेली होती, कारण थंडीचे दिवस आहेत ना, म्हणून बाहेर उन्हाला बसलेले होते सगळ्यांनी. तर सगळ्यांचं बोलणं चालणं झालं. माझंही जेवण झालं, दिनेशचं जेवण झालं. तो गॅरेजला जातच आहे. तर काकू म्हणत आहे मी पण जाते, म्हणजे वहिनी आज गावाला जाणार आहेत, त्यामुळे मला जायचं आहे. नाही तर मी काकूला म्हणत होते की आज एक दिवस इथंच राहा, पण नाही, आता घराकडे कोणी राहणार नाही, कारण वहिनी पण जाणार आहेत म्हणून काकू जात आहेत. काकूची ओटी भरली मी. तर कुंकू हळद खूपच जास्त लावलेलं आहे ना, म्हणजे हे पूजा वगैरे केली ना तेव्हा लावलेलं आहे, जास्त दिसत आहे. तर असं ताई ना, टायमिंग सांगितलं तर आता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि सगळी कामं आवरली, सगळं वेळेत झालं. म्हणजे थोडंसं लेटच झालं. मी 12पर्यंत सगळंच केलेलं होतं, पण गावाकडून ज्या पाहुण्यांना मी सांगितलेलं होतं, म्हणजे तसं तर माझे काका काकूच आहेत, पण यायला थोडासा लेट झाला त्यांना, कारण एस टी भेटली नाही. त्यामुळे फायनली ते 1-1:30 वाजेपर्यंत आलेले होते. आल्यानंतर जेवण खाणं झालं सगळ्यांचं आणि थोडा वेळ बसलेलो होतो बोलत. आत्ता गेलेले आहेत आणि किचनमध्ये खूप जास्त पसारा पडलेला आहे. तर मला निवांत काढूया. आत्ता जेवण केलेलं आहे मी आणि निवांत बसलेले आहे. आत्ताच गेलेले आहेत काका काकू. तर तुम्ही सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.